मग याला कळत नाही का आपले प्रमाणपत्र रद्द का करायला बावनकुळ्या रद्द करतो कशामुळे? इतके मेलेल्या रक्ताच्या मराठी झालेत का प्रश्न विचारू शकत नाही? तुम्ही प्रश्न विचारायची तयारी नाही ठेवली तर काही दिवसांना असा काळ येईल की तुमच्या प्रॉपर्ट्या सुद्धा लोक हडप करतील. लक्षात ठेवा. इतकी गुंडगिरी वाढवण्याची जागच्या जागेवर लोक दाबायचे शिकाय पुढच्या काळात. त्याला वाढवून देऊ नका. अन्याय करून जर तुम्ही सहन करणार असलात तर तुमचे मुर्दे पडलेले माहीत होणार नाही. ते एकाला गोड बोलते तर दुसऱ्याचा कार्यक्रम करते तर दुसऱ्याला गोड बोलते तर याचा करते. ही यांची सिस्टम आहे. फसताल, सगळेच फसताल या षडयंत्रात. लक्षात ठेवा. माझं काय जाणार नाहीये. मी समाजासाठी आयुष्य दिलंय, समाजासाठी जिवंत आहे तोपर्यंत लढणार आहे. ह्या षडयंत्रात जर फसलात तर बाहेर येता येत पुन्हा. आत्ताच जागे व्हा. बावनकुळ्याचा आपला काही संबंध नसताना सुद्धा त्यांनी मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करण्याचं काम सुरू केलंय. यांना वेळेत रोखावं लागल. आता मराठ्यांना कळलंय. ज्या ओबीसीच्या काही नेत्यांना काही म्हणतोय मी, मराठी चांगलं म्हणते तेच आतून असं काम करते की आतून साथ देतात एकमेकाला. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले मराठी आता आपण नुसत्या भोळ्यापणात जगायला लागलो आणि भोळ्यापणात आपण संपून जातो. हे खूप पुढे गेले आपल्यापेक्षा. आपलंच खाऊ आपल्याच मतावर निवडून आले आणि आपण निवडून दिले. मंत्रिपदाचा अधिकार आला तर त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर आपल्याच विरोधात सुरू केला. ओ अरे नीती यांची उघड्या डोळ्याने कसं बघणार? त्या शिरसटला काय नाही केलं राव मराठ्यांच्या पोरांनी. त्याने बाबा आणला शिरसाटने. ती टिकला लावलेला बाबा गुडुंग 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 वाजत त्यो. ते बाबा मलाच बोललो. प्रचाराला आला त्याच्या आणि बोललो मला. जे मराठ्याचे पोरं उठले ते सभात मी उठले. उठून आले नुसते पुढच्याच राहिला. काय करते तिथं? कुणाला भाषण करते? शिरसाट उठला ना अंतरवाडीच्यावर बसला. बाबा आणला म्हणले बोकांडे बसायला आणि ती माझ्या जोरावर बसला म्हणजे. म्हणलं काय झालं? मी ऐकलं नव्हतं बरं का. मी खरं सांगायलो. या पवित्र भूमीत तुळजाईच्या कुठं बोलवणे मला माहितच नव्हतं काय झालं. मला टीव्ही बघायला टाइम नाही, मोबाईल बघायला टाइम नाही. ते म्हणला ते तुमच्यावर बोलला. म्हणलं काय म्हणला? म्हणलं असं असं म्हणला. आणि मग मी सुरू केला बाबा भोंगळा करूच तर बाबा ठेप्याला आणला. मला आधी माहित नव्हतं. शिरसाटने सांगितलं. म्हणलं बाबा तुला काय दोष आहे त्याच्यात? मराठ्यांच्या पोराने 2 रात्रंदिवस त्याचं काम केलं. चांगलं आहे म्हणूनच केलं असेल ना संभाजीनगरच्या पोराने. बघा असा उठला ते. इतकी गद्दारी केली त्याने ते प्रमाणपत्र रद्द करायला ते सुद्धा पोटाने करू लागला. मराठ्यात काय संभ्रम केला असता? नोंदीच ठिकाणात काय की व्हा. काय संभ्रम झाला असता तुमचा सगळ्यात? नोंदीच टिकत नाहीत का काय की व्हा. मग काढाव का नाही काय की घेण्या देण्याचं टेन्शन वाढलं असतं नाही तुम्हाला? पण समाजाला काय झालं? आपलं खरं असून सुद्धा रद्द केलं मंत्र्यांनी. आता मंत्री रद्द करा म्हणल्यावर अधिकाऱ्याचं काय चालतंय? अधिकारी नाही म्हणतो त्या बिड्या अधिकाऱ्याच्या मागा लागायच्या. जेलात जाण्यापेक्षा आपले प्रमाणपत्र रद्द केले. म्हणजे आपणच केलेला मंत्री, आपणच मत दिले त्या बावनकुळ्याला. कारण तिकडे सुद्धा कोणी मराठी लय मतदान करते त्यांना. आता कळत त्यांना 29ला बावनकुळ्यामुळे भाजपची किती हाल झाले. हे खोटं सांगायचं नाही तुम्हाला. त्याचं रिअल पत्र आहे. काय करणार कोण सत्ता असल्यावर? तुम्ही जर कुणी मंत्री झालात आणि तुम्ही जर म्हणलात हे आमदार करतो त्याला गपची ऐकावं लागणार अधिकाऱ्याला. मराठ्यांचा बळी द्यायचं काम आपण दिलेले सत्तेने सुरू केलं. आता मात्र आपल्याला खूप जागा होणार. धाराशिव जिल्ह्यात जागा करायची गरज पडत नाही.
पण यांची आता जिरवावं लागतं. 29 ऑगस्टच्या आंदोलनात काही ठेवायचं नाही. अख्ख्या मागण्याची अंमलबजावणी घ्यायची. 5 मिनिटं सुद्धा वेळ द्यायचा. तुमच्या भरोश्यावर मी तिथं मरुस्तर बसायला तयार आहे. तुमच्या भरोश्यावर मी तिथं मरुस्तर तयार आहे बसायला. आपल्याला एक सुद्धा मागणी ठेवायची नाही. निर्णायक आंदोलन करायचं नाही. कारण हे नंतर असं करते. काय गरज नाही पडणार मुंबईची. एकदाच मुंबईला गेले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर होते. हेच फडणवीस साहेब 11 वाजता नागपूरला गेले आणि मग शिंदे साहेबांनी विचारलं फडणवीस साहेब कुठे? ते म्हणले नागपूरला. ते म्हणले मग मीच दरेगाव चालू. हे दोघं तिथे दिसणार म्हणल्यावर अजित दादा म्हणले 2 पुढे गेले. मेलेल्या माणसाबद्दल कधी खोटं बोलू नये. हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल कधीच चुकीचं आणि खोटं मागं बोलू नये. मला हे त्यांच्या जवळच्या मंत्र्यांनी सांगितलं सरकार मारलंय. अजित दादा म्हणले 2 कुठे? ते म्हणले फडणवीस साहेब गेले नागपूरला. आणि म्हणले एकनाथ शिंदे साहेब? ते म्हणले दरेगावला. आणि ते म्हणले मग मला घरटे काय ठेवलं काय मुंबईत एकट्याला? आपलं काय ठरलं होतं? आंदोलन जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत सगळे दौरे रद्द करायचे. सगळ्यांनी मुंबईतच थांबायचं. मग हे कुठे गेले? मला कसं? मी चाललो गेले पुण्याला. मराठ्याचा दणका असा आहे मुंबईत जायची गरज पडणार नाही. आपण एक जीवाणं ताकदलं. तुम्ही फक्त धाराशिव जिल्हा सगळा पिंजून टाका. याच्यानंतर आंदोलन होणार नाहीये. हे शेवटचं आंदोलन. हे शेवटचं आंदोलन. निर्णायक आंदोलन करायचे. प्रत्येक मराठ्याला फक्त एवढंच सांगा घरापर्यंत जाऊ. मराठ्याची असेल ती गाडी घरी ठेवायची नाही. आपण आपल्या गाड्या मोटरसायकली फोर व्हीलर ट्रॅक्टर जीपा पिकअप टेम्पो ट्रका पळा अंतर्गत. मी बघतो यांच्या. आता मी तुमच्या लक्षात आलं असं लय जणांची जिरेणार आहे मी आता. कारण यांनी ताणच तेवढा दिला. तळपायच्या मस्तकातच गेली त्या दिवशी. या पोराचे पुरावे कसे? शिंदे समितीनं नोंदी शोधल्या आणि सापडलेल्या नोंदी त्यांनी ग्रामपंचायतला लावल्या भीतीला. गावाला माहित नाही काय चिट केलं. गावकऱ्यांनी विचारलं तू काय चिटकाला? ती म्हणजे नोंदी आहे. ती भाषा वाचित आहे ना. पण आपल्या गावातल्या काही हुशार पोरांनी त्याचे फोटो काढले आणि विश्लेषण करणाऱ्याकडे ते घेऊन गेले. त्यांनी सांगितलं तुमच्या गावातल्या ह्या नावाच्या कुणबी नोंदीने काय 2 वर्षापूर्वी. त्या 2 वर्षापूर्वी यांनी सापडलेल्या नोंदी ते प्रमाणपत्र दिलं. सगळं गाव त्याच्यात 3000 लोक बसले. 3400 लोक मला वाटतं त्या गावात. दहीहंडे नावाचे प्रमाणपत्र निघाले. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला सांगते. 52 गोळ्या येऊ शिरसाट त्यांचे प्रमाणपत्र. बर जात पडताळणी समितीने काय सांगितलं? यांना व्हॅलिडिटी देऊन टाका. तसा आम्ही आदेश करत आहोत. 3 व्हायरल केले. नसल तुमच्यापर्यंत मिळालं तर पुन्हा व्हायरल करतो. तरी रद्द होतं. मराठ्यात टाळ्यावर राहा का तुम्ही? तुमच्या बुद्ध्या ठेप्यान ठेवा. तुम्ही टाळ्यावर राहा. पुढची पिढी बरबाद होईना. आपण जगतो कशी घ्या आता. पुढच्या पिढीचं लेकरा बाळाचं लेकी बाळीचं असं मरण आणतील. आपण एवढे काठर असून जर हे हालेत तर मग कसं व्हायचं? काय व्हायचं तर काय असं? मला वाटलं का आणखी काय? मला वाटलं बावनकुळेच आला. नाही ते त्याला आता त्यांनी चूक केली त्याला बघावं लागणार.
आपण फक्त तुम्हाला सांगितलं मी, आपण फक्त आता गावोगाव फिरायला सुरुवात करा. कुणीच हायगाई करू नका. आंतरवाली जाम झाली, सरकार गेले. पुऱ्या मागण्या घेऊन हटायचं नाही, बार बार आंदोलन करायचं. किती दिवस, 3 वर्ष झाले ते गाव आपल्यासाठी झुंजत आहे. ज्या गावाला रक्त सांडलं त्या गावच्या नोंदी रद्द करायला लाज वाटली पाहिजे यांना. ज्या कधी रद्दच होऊ शकत नाही. उद्या तुमच्यावर वेळ येणार ना, मग ही सगळ्यावर वेळ येणार. ते प्रत्येकाच्या नोंदी असं दादागिरीनं मंत्री सांगून रद्द करणार. मग काय करणार? आता तुमचं खरं असूनही चालू देणार नाही, खरं असूनही चालू देणार नाही. म्हणून आता आपल्याला हे शहाणपण म्हणायचं. बावनकुळ्याने आपल्याला शहाणपण शिकले. आम्ही मंत्री पुढे चालून तुमच्या खऱ्या असल्या तरी रद्द करणारे हुशार केले त्याने आपल्याला. म्हणून आपण आता सावध व्हा. एकही नोंद आपल्या गरीब मराठ्यांची रद्द होता कामा नये, एक पण. आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पुरं धाराशिव जिल्हा पुरा पिंजून काढायचा. एक माणूस नाही म्हणला पाहिजे की मला सांगितलं नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे फोन आहेत प्रत्येक फोन लावून सांगा नीट म्हणून. आपण आपल्या गाड्या घ्यायच्या, मराठ्यात एवढ्या गाड्या आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकापर्यंत ही निरोप द्या. आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकायचा आंदोलनाच्या. आपल्या रोज मोबाईलला काहीतरी काम पाहिजे ना. मी आताच तुमच्या खेडगावात सांगितलं, मोबाईल 3 वाजता ऑनलाईन तिथं बसलेला प्रत्येकाची. आणि पोस्ट तर एक टाकली. आणि मग ऑनलाईन 3 वाजता पाठव, तू बघतो काय मोबाईल मध्ये. 3 वाजता मोबाईल बघतो काय. जातीच्या कामाला तुमचं योगदान द्या. कमीत कमी राहिलेले एवढे 15 दिवस जातीसाठी ताकद द्या. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होईल, सोनं होईल त्यांचं. वेळ द्या तुम्ही. हातचं जेवढं काम आहे ते करा. तुम्हाला शेतात काम आहे, तुमच्या व्यवसायावर काम आहे, तुम्हाला बसल्या बसल्या फोन लावा. सोडू नका एक पण फोन. येईल नाही तर नाही येईल, आपलं सांगायचं काम करा. अख्खा मराठा जागा होतो. सोशल मीडियात ताकद आहे. अख्खं जग जागा होतं सोशल मीडियावर. तुम्ही काय शिव्या द्यायले कोणाला, का गोळ्या घालीन म्हणाले याला. आपल्या आरक्षणाबद्दल मराठा जागृत करायला येतो आपण. आणि आपल्या जातीचे पोस्ट टाकायला लाज काय वाटत ती. तू मराठा नसला मग तुला लाज वाटते. तर तुला मताची भीती असेल तर मराठ्याच्या मताची सुद्धा भीती आहे का. मग पुढं मराठा आरक्षण आणि मराठ्यांबद्दल तू मोबाईलवर तुझ्या टाकल्यामुळे जर तुला मताची भीती वाटत असली त्यांच्या, तर आमच्या सुद्धा मताची भीती एवढं ध्यानात ठेव. मग तुला न टाकल्यामुळे सुद्धा आम्ही मतदान नाही करणार तुला. आपल्याला जागावं लागणार आहे. जातीसाठी जिवंत व्हावं लागणार आहे, जागावं लागणार आहे जातीसाठी. आपल्याला जातीचे रक्षक बनावं लागणार आहे. आज तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली. मी मराठवाड्याचा दौरा नंतर घेणार होतो. आपण प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बैठक आलो पश्चिम महाराष्ट्र झाल्यावर. पण तुम्ही एकच काय खेळ केला मला काहीच कळत नाही. सगळं मंगल कार्यालय भरलं तुम्ही. मला नाही वाटत तुम्हाला वेळ दिसता. कारण तुम्हाला आम्ही एवढं दिसतं की आम्हाला तुमच्याकडे मुक्कामाला यायचं. कारण आम्हाला पुढच्या गावाला जायला जवळ रे. तुळजापूरच्या सगळ्या बांधवाला सांगितलं आम्ही मुक्कामाला तुमच्याकडे यायला पाहुणे म्हणून. आता पाहुणे म्हणूनच यावं लागेल ना. त्यात तुमची भावकी बी आली. भावकी बी आली तुमची. हा त्या अंतरवाली यांची मायला पण साबर आहे त्यात. तुम्ही त्या भावकीला प्रमाणपत्र द्यायला तुम्ही. हो ना, त्या भावकीला प्रमाणपत्र द्यायला तुम्ही. ही एनटी देत तारक सगळे एनटीच जाते. खरंच ना, तुम्हाला खोटं वाटतंय. ही भावकी अरे पण द्यायलात ना, हिस्सा नाही मागणार तुम्हाला. काय नाही करणार. मी लिहून देतो तुम्हाला त्यांच्याकडून घेते. तुम्हाला हिस्सा नाही मागायचा. लय रक्त सांगले त्यांनी तुमच्यासाठी. आपल्याला ह्या आंदोलनाची पूर्ण ताकदीनं तयारी करायची.
खरंच नतमस्तक मी तुमच्या पुढं की तुम्हाला वेळ नाही देऊन जर तुम्ही एवढ्या संख्येने जमतात तर याचा अर्थ राज्यात जातो मराठी किती पेटून उठले जो संदेश जातो